गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने 30 जुलैसाठी विशेष हवामान बुलेटिन जारी करत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा गंभीर इशारा दिला आहे। IMDने 30 जुलै रोजी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला। काही भागात 21 सेंटीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सकल भागात पाणी साचणे, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे। हवामान विभागाने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच कोकण, गोवा, पश्चिम मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला। या भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। किनारी भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी।